नमस्कार मॅडम. आपण 40 मिनिटाचं सादरीकरण घेऊया प्रेझेंटेशन आणि मग 5 मिनिटाचे प्रश्न उत्तर घेऊयात. ते काय झालंय, ओके. माझं सबस्क्रिप्शन जे होतं ना, त्याला काहीतरी इश्यू झालाय. त्यामुळे ते 1 तासाचं होऊ शकणार नाही, 45 मिनिटाचंच होऊ शकेल. ओके. हं? प्रश्न उत्तराचं कधी किती वाजता पाच घ्यायचंय? मिनिटं आपण घेऊया. 7:20. हा, 5 मिनिटं. नाही, किती वाजता सुरू करायचं म्हणलं तर ऐकू येत नाही मला. हो, 5 मिनिटं घेऊया. हा. 40 मिनिटं सादरीकरण आणि मग 5 मिनिटाचे प्रश्न उत्तर असं करूया. ओके ओके ओके. हं? हॅलो जॉईन आता हे बघा ऑनलाईन हे आजी मार्गदर्शन करणार आहेत. हे समुपदेशक आहेत. कोण आहे आणि काय माहिती नाही. हा बरं तुम्हाला नाव सगळं सांगतो बरं. माहिती पाहिजे मला, कोणी विसरलं कोणते. कृपया सगळ्यांनी आपापले माईक बंद ठेवावे. तुमच्या घरातला आवाज इथे येतोय सगळ्यांना. आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये सत्राला सुरुवात करणार आहोत. कृपया आपापले माईक बंद ठेवावे. सर, चालू करूयात. हो, येस. ओके. प्रयास बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित SF पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट पुणे, आयोजक राजेश अलोणे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि नातेसंबंध समुपदेशक यांच्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या मेंटल हेल्थ एन्हान्समेंट ग्रुप मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रमाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या मनोस्वास्थ्य संवर्धन गटातर्फे विनामूल्य ऑनलाईन झूम मीटिंग सत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे चांगले मन आणि चांगले मानसिक आरोग्य कसे राखता येईल. हाऊ टू कीप हेल्दी माइंड अँड कल्टिवेट हेल्दी मेंटल हेल्थ. मार्गदर्शिका आणि व्याख्याती आहेत श्री सौ अश्विनी करंबेळकर या समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आणि जीवन कौशल्य प्रशिक्षिका आहेत. भावनिक, मानसिक आणि आंतरवैयक्तिक संघर्षामधून जात असलेल्या रुग्णांना त्यांचे निदान, त्यांची हाताळणी, समुपदेशन आणि सहाय्य प्रदान करण्याचे काम केले गेले अनेक वर्ष त्या करताहेत.
विशेषतः बाल मानसशास्त्र आणि सर्जनशील शिक्षण पद्धतीच्या क्षेत्रात गेल्या 7 वर्षाहून अधिक वर्षाचा अनुभव असलेल्या कुशल फॅसिलिटेटर, उत्कृष्ट संवाद कौशल्य, मौखिक आणि लेखी आंतरवैयक्तिक कौशल्य आणि समुपदेशन कौशल्यामध्ये प्रशिक्षित आहेत. सर्व वयोगटातील वय वर्ष 6 पासून ते 16 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कार्यशाळा आयोजित करतात. लहान आणि मोठ्या गटांचे सादरीकरणे देणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे हे विशेष कौशल्य. ज्ञान प्रबोधिनी मानसशास्त्र संस्था पुणे 2014 ते आतापर्यंत एकूण मानसशास्त्राच्या एका प्रीमियम संस्थेत सुविधादाता म्हणून 7 वर्षाचा अनुभव. 6 वर्षे ते 16 वर्षे वयोगटातील मुलांचे समुपदेशन, अंतर्नाद काउन्सिलिंग सेंटरमध्ये 1 वर्षाचा प्रशासकीय अनुभव, जॉब प्रोफाईल ज्यात अभियोग्यता चाचणी, व्यक्तिमत्व चाचणी इत्यादींचा समावेश आहे. पुणे येथील केईएम हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप, क्लिनिकल सायकोलॉजी शैक्षणिक पात्रता, क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये MA पुणे विद्यापीठ येथून 2004 मध्ये प्रवेश, समाजशास्त्रात MA पुणे विद्यापीठ 2010, डॉक्टर शांता वैद्य मेमोरियल फाउंडेशनचा क्रिएटिव्ह टीचिंग लर्निंग मेथोडॉलॉजीज मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम 2019, ख्रिश्चन काउन्सिलिंग सेंटर मध्ये मानसशास्त्रीय काउन्सिलिंग कोर्स 2003 मध्ये इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन रिलेशन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी यामध्ये प्रशिक्षण घेतले आहे. भावनिक बुद्धिमत्ता या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहिले. तर निवेदक आणि संवादक प्रवीण सुरोसे, समुपदेशक समन्वयक मानस मित्र विनामूल्य समुपदेशन हेल्पलाईन वैशाली मैत्राणी समुपदेशन समन्वयक. तर आज आपण आपल्या सेशन चालू करत आहोत आणि मी या प्रयास बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज अश्विनीताई करंबळेकर यांचं स्वागत करते आणि यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे, आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार ताई. सर्वांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद. अनम्यूट करा अश्विनीताई. हा आवाज येतोय का अश्विनीताईचा सगळ्यांना? येतोय आवाज माझा? येतोय. हो येतोय. ओके ओके. हो येतोय, बोला. हा ठीक. सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून धन्यवाद करते आणि राजेश सरांना सुद्धा मला त्यांनी आज ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आजचा आपला विषय असा आहे की चांगले मन आणि चांगले मानसिक आरोग्य कसे राखता येईल याबद्दलचा आज आपण बघणार आहोत. मानसशास्त्रज्ञ म्हणून मी खूप अभ्यासपूर्व आज बोलायचं नाही असं ठरवलं आहे, कारण का हा विषयच असा आहे की जो आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मांडायचा आहे किंवा सोप्या पद्धतीने कळला पाहिजे. यासाठी मी थोडासा तसा प्रयत्न करणार आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले अनुभव असतील आणि अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजेल असं आज मी तुमच्यासोबत हा विषय मांडणार आहे. सगळेजण आपण इथे शरीरासाठी म्हणजे शरीराने तंदुरुस्त राहण्यासाठी आपण बरेच जण सगळे प्रयत्न करत असतो, हो ना? व्यायाम करतो, चालायला जातो, सायकलिंग करतात, काही जण योगा करतात. हे आपण कशासाठी करतो? तर आपलं शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी किंवा पुढे जाऊन आपल्याला त्रास होऊ नये म्हणून, आपली इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी हे सगळं आपण प्रयत्न करत असतो. पण आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण काय काय करतो? कोणी सांगू शकेल की आपण खरंच एवढे एफर्ट्स घेतो का त्याच्यासाठी? काही सांगायचं असेल तर कोणाला तुम्ही बोलू शकता. थोडस आपण इंटरॅक्टिव्ह हे सेशन घेतलं तर ध्यान, हा ध्यान, प्राणायाम, अगदी बरोबर. योग निद्रा.
अगदी हे बरोबर आहे. करू शकतो म्हणजे करू करतो. शकतो. एक्झॅक्टली. कारण का जेवढं शारीरिक आरोग्य जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपलं मानसिक आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण का या दोन्ही गोष्टी खूप जीवनातला अविभाज्य घटक आहे असं मला वाटतं. एक जरी त्याच्यातलं आरोग्य आपलं बिघडलं तर आपल्याला खूप काय काय गोष्टी फेस करायला लागतात. बरोबर आहे की नाही? जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं काहीतरी बिनसतं आपलं की हे होतंय ते होतंय, ताप जरी आला तरी आपल्याला खूप गोष्टी काय काय आपल्याला मॅनेज करायला लागतं, सगळंच होतं. तसंच मानसिक आरोग्य जरी आपलं थोडंसं बिघडलं तर बऱ्याच गोष्टी आपल्या तिथे इफेक्ट होतात. त्याच्यामध्ये आपलं शारीरिक आरोग्य सुद्धा इफेक्ट होतं. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे आपण कशा पद्धतीने बघायचं, कसा सकारात्मक दृष्टिकोन तिथे ठेवायचा, हे आज आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता चांगले मानसिक आरोग्य म्हणजे काय आपण थोडंसं बघूयात. त्याच्यामध्ये काय येतं तर जीवनातला आपल्या आजूबाजूला असलेला आपला ताणतणाव हा आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्ट्रेस आपला मॅनेज करता आला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की स्वतःच्या भावना ओळखता आपल्याला आल्या पाहिजे. खूप लोकांना असं वाटतं, असं खूप जणांना होतं, माझं सुद्धा होतं, की अरे मला आता काय होतं हे समजतच नाही. चिडचिड पण होतीये, राग पण येतोय, काही नको वाटतंय, असं सगळं होतं. पण आपल्याला आपल्याला स्पेसिफिक आपल्या भावना काय आहेत, त्याच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला आपली भावना कशी निर्माण होतीये, काय होतंय हे आपल्याला ओळखता येणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं की आपल्या गरजा आपल्याला ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे कारण का गरजाच आपल्याला कळल्या नाहीत, आपल्याला काय आता वाटतंय किंवा काय आपल्याला हवंय हे जर कळलं नाही तर आपल्या मानसिक आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतोय असंच त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे आपल्या गरजा ओळखणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इतरांशी आपले संबंध आपण ठेवताना ते सकारात्मक कसे असले पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. आपले सगळ्यांशी संबंध छान असतात, हो की नाही? आपण असं म्हणतो की अरे माझं तर सगळ्यांशीच पटतं, मी सगळ्यांशी छान बोलतो, मी प्रत्येक ग्रुपमध्ये गेलो की एकदम मस्त हसत खेळत सगळं व्यवस्थित असतं. पण तेच सकारात्मक संबंध आपण ते टिकवून ठेवतो का, किंवा ते खूप लॉंग टर्म आपण तेच कॅरी करतो का, हा पण एक प्रश्न आपल्याला आधी आपण स्वतःला विचारायचा आहे. मग कधी कधी काय होतं की अरे ती माझी खूप छान मैत्रीण आहे, तो माझा खूप छान मित्र आहे असं म्हणतो आपण, आपण त्याला सगळं सांगतो, पण नंतर आपण त्याच्या नंतर काय आपली रिॲक्शन असते कधी कधी, पण त्यांनी तसं नको वागायला पाहिजे होतं बरं का, त्यांनी हे असं नव्हतं करायला पाहिजे होतं. मग अशा भावना किंवा असे थॉट्स आपले आल्यानंतर ती सकारात्मक जागा नकारात्मक भावना किंवा नकारात्मक ह्याच्याकडे ती जाते आणि मग तिथे सगळा गोंधळ होतो आणि मग आपलं मेंटल हेल्थ किंवा आपलं मन किंवा आपला मानसिक आपला ताणतणाव वाढतो. या सगळ्या गोष्टी मग तिथे घडायला सुरुवात होते. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या आता गोष्टी 4-5 गोष्टी मी सांगितल्या त्या जर आपण फोकस केल्या, जर आपण त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली तर आपलं मानसिक आरोग्य खूप उत्तम पद्धतीने राहू शकतं. आणि त्याचप्रमाणे आपण मनाने सुद्धा तेवढेच फ्रेश आणि मनाने सुद्धा तेवढेच आपण व्यवस्थित राहू शकतो. तुम्ही सगळे म्हणाल की मनाने आम्ही सगळे चांगलेच आहोत. तुम्ही सगळे मनाने चांगले आहातच खूप, पण मनाने चांगलं असणं आणि चांगलं मन याच्यातली जी एक थीन लाईन आहे ना, ती आज आपल्याला पकडायची बरं का. तिथे त्या थीन लाईन मध्ये थोडासा गोंधळ झाला की मग आपल्याला खूप कसरत करायला लागते. चांगलं मन आपल्याला आपल्याला बनवायला लागतं किंवा ते जपायला लागतं. एक छोटस उदाहरण देते मी. म्हणजे माझी आजी, मी खूप लहान असताना माझी आजी नेहमी आईला म्हणायची की मन आपलं हे आपणच सांभाळायचं असतं बरं का, कशाला दुसऱ्याची वाट बघायची, असं माझी आजी आईला नेहमी सांगायची. आणि मी लहान असल्यामुळे मला ते कळायचंच नाही की म्हणजे काय असतं, मन सांभाळणं म्हणजे काय असतं, किंवा आपलंच मन आपण कसं जपायचं वगैरे या गोष्टी माहिती नव्हत्या. पण आता जेव्हा 40शीचा टप्पा ओलांडल्यानंतर या गोष्टी, आजीचं एक वाक्य इतकं मनाला हे होतं की तिथे आपण खरंच किती काम करायला पाहिजे असं खूप वाटतं. त्यामुळे की आता सगळीकडे म्हणजे सगळ्यांच्या तुमच्या मनामध्ये हे प्रश्न असतातच की अरे आपण आपलं मन कसं सांभाळायचं. आपली अपेक्षा काय असते की दुसऱ्यांनी आपलं मन सांभाळणं, हो की नाही? मग तिथे ते फुलफिल झाली नाही की मग आपला
निराशा येते आपल्याला, मग आपले चिडचिड होते, मग अँगर इश्यूज वाढतात, अँझायटी वाढते, मग इन्सिक्युरिटी वाढते. या सगळ्या गोष्टी मग आपल्याला निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग आपलं मानसिक आरोग्य परत धोक्यात येतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की आपलं मन आपणच जपायला पाहिजे. चांगलं मन आपण कसं करू शकतो, जेव्हा आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण करू शकतो. तिथे आपण म्हणजे चांगल्या भावना, चांगले अनुभव किंवा चांगल्या मेमरीज आपण क्रिएट करून त्या मनामध्ये आपण साठवू शकतो. तेव्हा आपलं मन, आपण म्हणतो की आपण येस, आपण खूप हेल्दी आपलं मन आहे किंवा आपण हेल्दी माइंड नी विचार करू शकतो असं आपण म्हणू शकतो. जेव्हा सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये चालू असतात, जेव्हा येतात, तेव्हा आपण प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व, प्रत्येक छोट्या छोट्या आपण गोष्टी हाताळू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. किंवा एखादी अडचण, दुसऱ्यांना जरी एखादी अडचण आली तरी आपण ती सोडवू शकतो खूप चांगल्या पद्धतीने. त्यामुळे आपलं मन सुद्धा प्रसन्न असेल, आपलं फ्रेश मन असेल तर आपण चांगलं, आपण एक हेल्दी माइंड असेल आपलं, तर आपलं मानसिक आरोग्य पण उत्तम राहू शकतं. त्यामुळे या सगळ्या कनेक्टेड गोष्टी आहेत की ज्या आपल्या मनापासनं मानसिक आरोग्यापर्यंत, मानसिक आरोग्यापासून शारीरिक आरोग्यापर्यंत या सगळ्या जाऊन आपलं ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी आपण ग्रो करू शकतो. आपल्याला असा कधी कधी कोणी भेटलं की प्रश्न विचारतात की नाही, की काय ग, कशी आहेस, काय रे, कसा आहेस, खूप दिवसांनी भेटलास, किंवा इन जनरल आपल्याला असं विचारतात की कसा आहेस तू, कशी आहेस तू. तेव्हा आपण एकदम खूप छान आपला मूड असेल किंवा हे असेल तर आपलं उत्तर एकदम मनापासून कसं येतं की अरे एकदम मस्त छान आहे, मी एकदम छान चालू आहे, असं येतं की नाही. कारण का, तेव्हा तुमचं मन खूप फ्रेश असतं, खूप काहीतरी सकारात्मक गोष्टी घडलेल्या असतात किंवा खूप तुम्ही चांगले विचार आत्मसात केलेले असतात किंवा आजूबाजूची सिच्युएशन मध्ये खूप चांगली पॉझिटिव्हिटी असते, सगळं असतं. पण हेच जेव्हा तुम्हाला एखादा घरामध्ये काहीतरी भांडण झालेलं आहे, बाहेर नोकरीच्या इथे काहीतरी वादावादी झालेली आहे, कोणीतरी वाईट बोललेलं आहे, कोणीतरी अपमान केलेला आहे, असं काहीतरी झालं आणि रस्त्यात कोणीतरी भेटलं आणि विचारलं काय रे, कसा आहेस, तेव्हा आपलं उत्तर ऑब्व्हियसली कसं असणार आहे, कसं असतं, ठीक आहे, ओके, असं आपण उत्तर देतो आणि टाळतो आणि पुढे जातो, हो की नाही. का, कारण का आपलं मन तेव्हा दुखावलेलं असतं, मनामध्ये 100 विचार चालू असतात, 100 ठिकाणी आपलं मन भरकटलेलं असतं किंवा खूप मनामध्ये आपण काय काय साठवून ठेवलेलं असतं की जे बाहेर पडत नाही. अशा सिच्युएशन मध्ये आपण आपल्याला एक्सप्रेस करू शकत नाही. त्यामुळे आपण लोकांना उत्तर देऊ शकत नाही की अरे आज मी खूप छान आहे किंवा हे. तेच काम आता आज आपल्याला बघायचंय की आपण ते कसं कमी करू शकतो. आपल्याला आलेला स्ट्रेस, आपल्याला आलेल्या मनामध्ये साठवलेल्या गोष्टी आपण कशा त्या व्हॅनिश करायच्या, कशा फ्लश आउट करायच्या, हे आपल्याला थोडंसं शिकता आलंच पाहिजे. म्हणजे वयाचा कुठलाही टप्पा असू देत, म्हणजे टीन एज मधल्या मुली असू देत, 40शीतले बायका असू देत किंवा छोट्या मुलं मुली असू देत, त्यांना सुद्धा असं वाटतंच की स्ट्रेस येतो. काय काय जणांकडे ती कपॅसिटी नसते एक्सप्रेस करण्याची. किंवा 50शी नंतरच्या बायका किंवा 50शी नंतरचे पुरुष यांच्यामध्ये सुद्धा त्या कपॅसिटी हळूहळू कमी होत जातात किंवा तिथे कधी कधी ब्लॉक येतात की अरे आपल्याला समजतच नाही की आता कसं आपल्याला एक्सप्रेस करायला पाहिजे, कसं सांगायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मग आपल्या त्या मनात सगळ्या गोष्टी साठून राहतात, मग त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी वेगळीकडे आपल्याला बघायला मिळतो. तेच आज आपल्याला, जर आपण आपलं मन स्वच्छ ठेवलं, मन आपण चांगल्या पद्धतीने हेल्दी मन आपलं ठेवलं, तर आपलं ते मानसिक आरोग्य एकदम व्यवस्थित असू शकतं. आणि किंवा त्याला मदत एक म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला आपण म्हणतो की मला असं आपल्याला कधी कधी वाटतं की अरे मला खूप समजतं, मी कशी आहे मला माहितीये, किंवा मी कसा आहे मला माहितीये, मला माझ्या गरजा माहितीयेत काय असतात किंवा काय आहेत मला माहितीये. पण प्रत्यक्षात आपल्याला माहिती असतात की आपल्याला काय गरज आहे, आपल्या शरीराला काय गरज आहे, आपल्या मनाला काय गरज आहे, हे कधी कधी आपल्याला फाइंड आउट करायला लागतं, जेव्हा आपल्याला अशा सिच्युएशन कधी कधी हँडल करायला लागतात. की आपल्या स्वतःच्या गरजा काय आहेत, मानसिक गरजा आपल्या काय असतात, की कोणीतरी आपल्याला अप्रिशिएट करणं, कोणीतरी छान म्हणणं आपल्याला, किंवा
कोणीतरी आपण मदत केली, आपण कोणातरी मदत केली तर आपल्याला काहीतरी एक शाबासकी देणं, किंवा अजून आपल्याला दुःख झालंय किंवा आपल्याला आता खरंच गरज आहे तिथे सपोर्ट करणं, या सगळ्या आपल्याला अपेक्षा असतात आणि आपल्या काही गरजा पण आहेत त्याच्यामधल्या, की ज्या फुलफिल कधी कधी होत नाहीत मानसिक दृष्ट्या, आणि मग आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. काय काय जण आता अ, जास्त करून बायकांना ते खूप लगेच लक्षात येऊ शकतं की आपल्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या, आपल्या गरजा पूर्ण नाही झाल्या की आपलं मानसिक स्वास्थ्य कसं बिघडतं. बरोबर आहे की नाही? आपण सगळ्या जणीच वर्किंग वुमन आहोत, खूप म्हणजे हाऊसवाईफ असलं तरी त्याचा 24 तास काम असतं त्यांना, पण तो स्ट्रेस तिथे मॅनेज करणं किंवा घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं, किंवा एखादा प्रसंग असा येतो, अशी सिच्युएशन निर्माण होते की तिथे आपल्याला खूप स्वतःला सगळ्या आपल्या ऍबिलिटीज तिथे वापरायला लागतात, मग आपल्याला ड्रेन आउट व्हायला लागतं. आणि मग तिथे असं आपल्याला वाटत असतं की आता आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट हवाय, आपल्याला नवऱ्याचा तरी सपोर्ट हवाय, कोणीतरी शेजारी बसून आपल्या पाठीवरनं हात फिरवावा, अशी एक सामान्य एक साधी अपेक्षा असते आपली, हो की नाही? जर तीच अपेक्षा आपली पूर्ण नाही झाली की मग आपण ते आतमध्ये साठत राहतं आणि मग कुठेतरी त्याचा एकदम स्फोट होतो. आणि मग त्याची रिॲक्शन म्हणून मग आपलं मानसिक आरोग्य एकदम डगमगायला लागतं. मग एन्झायटी इश्यूज येतात, नैराश्य येतं, म्हणजे डिप्रेशन सारख्या छोट्या छोट्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. नकारात्मक भावना जास्तीत जास्त वाढली जातात. त्याच्यामुळे मग या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पण होतो, शरीरावर तर होतो, पण मानसिक आरोग्यावर तो जास्त होतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी आपण जसं म्हटलं की आपल्या गरजा ओळखणं आणि आपल्या भावना ओळखणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारचा एक वे मिळतो की आपल्याला त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं आहे, किंवा आपलं मन कसं आपल्याला हेल्दी बनवून आपण जी काही सिच्युएशन येईल त्याला आपण कसं फाईट करू शकतो, हे सगळं आपल्याला त्याच्यातूनच मिळत राहतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला जे आपलं थॉट प्रोसेस आहे, जे आपलं थिंकिंग आहे, ते तुम्हाला थोडंसं चेंज करायला आपल्याला लागतं. प्रत्येक सिच्युएशन नुसार आपल्याला ते चेंज करायलाच लागतं. ते आपल्याला खूप वेळा आपल्याला जमत नाही. म्हणजे आता एखादी सिच्युएशन आली की आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आता काय या सिच्युएशन मधनं आपण करणार आहोत, किंवा आपला निर्णय बरोबर असेल ना. आपल्यावर विश्वास आपला खूप पाहिजे. आपण स्वतःवर जेवढा विश्वास ठेवू तेवढं आपण याच्यामध्ये जास्त सर्व्हाइव्ह होऊ शकतो. म्हणजे हे खूप सांगणं सोपं आहे, किंवा सगळेजण आपण करतच असतो, पण याच्यासाठी आपल्याला खूप एफर्ट्स म्हणजे फोकस आपण राहिलं पाहिजे. म्हणजे एक मी माझं उदाहरण सांगते, म्हणजे तुम्हाला आणखीन थोडंसं कळेल की यासाठी आपल्याला फरक पडतो आणि मानसिक आरोग्य आपलं कसं आपण चेंज करू शकतो, आपलं कितीही वाईट सिच्युएशन आली तरीही. आता माझा 1.5 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झालेला, बऱ्यापैकी मोठा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे खूप सगळं छान चालू होतं, मी सगळं व्यवस्थित चालू होतं, खूप माझं प्लॅनिंग, पुढचं प्लॅनिंग सगळं होतं. आणि अचानक माझा ऍक्सिडेंट झाला, आणि अचानक जेव्हा मी उठले दुसऱ्या दिवशी, तेव्हा अशी सिच्युएशन होती की मी बेडवरनं उठूच शकणार नव्हते 8 महिने. बेड रिडन झाल्यासारखं माझं झालं होतं, पायाला खूप लागलं होतं ऑपरेशन आणि असं सगळं सगळं. तर तेव्हा माझा जो मानसिक आरोग्य होतं माझं, जेव्हा माझं मन होतं ते अजिबात थाळ्यावर नव्हतं, किंवा माझा भयानक मानसिक त्रास मला होत होता. शारीरिक त्रास तर होतच होता, पण एक मानसिक त्रास जो होत होता तो खूप वेगळा होता. कारण का माझं रुटीन बंद झालं होतं, माझं काम बंद झालं होतं, मी स्वयंपाकघर बघू शकले नव्हते 8 महिने, की जे आपल्या बायकांचं अगदी कोर असतं, काहीच करू शकत नव्हते. डिपेंडन्सी आली होती. आपल्याला ते खूप महत्वाचं आहे की आपण कोणावरती डिपेंड राहणं आपल्याला आवडत नाही, आणि तेच डिपेंडन्सी आली होती. त्याच्यामुळे आणखीन मी खचून गेले होते, खूप खचून गेले होते. पण जसा जसा मी विचार करायला लागले, जसे जसे दिवस जायला लागले, तसा तसा ऍक्सेप्टन्स लेवल मी माझी वाढवली, की नाही, आता आपली सिच्युएशन 8 महिने अशीच राहणार आहे, तर आपण 8 महिने असंच रडत खुबरत राहायचंय का, किंवा कुणाशी न बोलता राहायचंय का, अलिप्त राहायचंय का, किंवा स्वतःला त्रास करून घ्यायचाय का, असे 100 प्रश्न मी मलाच विचारते. आणि मग त्याच्यातनं मला उत्तर आलं की नाही, आपल्याला असं राहायचं नाहीये.
मग मगाशी जसं मी म्हंटल की आपल्याला आपल्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत आणि त्याचा वापर करता आला पाहिजे, तर आपण मानसिक दृष्ट्या खूप चांगले सक्षम होऊ शकतो. मी ह्या सगळ्या मेथड मी माझ्यावरती अप्लाय केल्या. मी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला समजवलं, जी निगेटिव्हिटी होती, जे नकारात्मक सगळे भावना होत्या, त्या सगळ्या आधी काढण्याचा प्रयत्न केला. की जे मी सारखी सतत मी म्हणत होते की नाही, मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकणार नाही. मी तिथे माझा रॅशनल थिंकिंग जे आपण म्हणतो ते बदलायला सुरुवात केली. मी ठरवलं की नाही, हे मला जमेल, मी प्रयत्न केला तरच मला जमेल. ही मी वाक्य बदलायला जेव्हा जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी काय काय गोष्टी करायला लागले आणि मग त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट माझ्या शरीरावर दिसायला लागला. माझी बॉडी रिस्पॉन्ड करायला लागली, माझ्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला लागलं आणि मग तो सकारात्मक विचार मी घेऊन थोडीशी सिच्युएशन मधनं बेटर सिच्युएशन मध्ये गेले. त्याच्यानंतर मी माझ्या ॲबिलिटीजवर काम केलं, की माझ्या क्षमता आधी मी ओळखायला सुरुवात केली की मी काय करू शकते. मी पडून आहे, झोपून आहे, तर मी तिथे झोपून सुद्धा मी काय करू शकते, माझ्या काय स्ट्रेंथ आहे. अशा मी गोष्टी विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे, मी झोपून सुद्धा, बसून सुद्धा मी लिहू शकते, मला लिहिता चांगलं येतंय, किंवा अनुभव आणि ह्याच्यामध्ये मधनं काहीतरी मी लोकांपर्यंत पोहोचू शकतेय का, असा विचार करून मी लिहायला सुरुवात केली. मग लिहायला सुरुवात केल्यानंतर फेसबुक वरती पोस्ट टाकायला सुरुवात केली आणि जी काही रियालिटी आहे अशा सिच्युएशन मधनं मी लिहायला सुरुवात केली की जे लोकांना आवडायला लागलं. मग त्याच्यातनं त्यांचे रिव्ह्यूज मला मिळायला लागले, लोक माझ्याशी कनेक्ट झाली, बोलायला लागली. मग माझा आणखीन त्याच्यामध्ये अजून एक काय झालं की माझा सकारात्मक विचार आणखीन वाढले. येस, आपण हे करू शकतो. अप्रिसिएशन मिळाल्यावर आणखीन माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली आणि मी ह्याच्यातनं सगळ्यातनं आत्ता थोडीशी बाहेर आलीये, पण अजून पूर्ण बाहेर नाही आलीये. पण आय एम हॅपी की ठीक आहे, मी आता इथपर्यंत आलीये, मी थोडीफार इकडे तिकडे जाऊ शकतेय, तेवढंच आता माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी जर तिथे माझं मानसिक आरोग्य धोक्यात घातलं असतं किंवा माझं मनच मी चांगलं ठेवलं नसतं, सतत कटकट केली असती, रडरड केली असती, तर मी ह्याच्यातनं बाहेर पडले असते का? तर नाही. तसंच म्हणूनच आपल्याला हेच सगळे विचार आपल्याला प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपल्याला वापरायचे आणि त्याच्यामुळे मग आपलं मन चांगलं मन राहू शकतं आणि आपलं मानसिक आरोग्य पण खूप उत्तम पद्धतीने राहू शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 4च गोष्टी आहेत पण त्या खूप महत्वाच्या आहेत की ज्या आपण अप्लाय करू शकतो आपल्यावर. खूप व्यवस्थित पद्धतीने आपण वापरू शकतो. आता याच्यामध्ये मला अजून एक असं सांगायचं वाटतं की आत्ताच्या सिच्युएशन मध्ये किंवा आत्ताच्या जे काही आपण आता बाहेर काय काय चाललंय ते बघतो की कितीतरी जणांना आता फ्रस्ट्रेशन आहे, काय काय कौटुंबिक आता आमच्याकडे पण भरपूर केस येतात. भरपूर आता समाजाला इतकी गरज आहे आमच्यासारख्या काउन्सिलरची म्हणा किंवा मानसिक त्याच्यावरती काम करतात त्यांची, कारण का आता लोकांना त्याची खूप मदत लागते. म्हणजे याच्यामध्ये आपण खूप महत्वाचा एक पहिला आहे की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण अशा सिच्युएशन मध्ये अडकलोय बरं का, तर आता आपल्याला मदत घ्यायची कोणाची तरी, पण ती मदत कशी घ्यायची याच्यामध्येच खूप जण वेळ घालवतात. मदत मागायला शिकणं हे पण खूप अवघड काम आहे, तेच आपल्याला करायचंय. कारण का आपल्याला मानसिक आरोग्य आणि मानसिकता आपली चांगली राखण्यासाठी आपल्याला मदत लागली तर आपल्याला ती मागता आली पाहिजे. मग तो कोणीही असू दे, डॉक्टर असतील, काउन्सिलर असतील, किंवा एखादी आपली चांगली मैत्रीण असेल, किंवा शेजारचे असतील, कोणी की ज्यांच्यापाशी आपण आपलं मन मोकळं करू शकतो किंवा आपल्याला या सिच्युएशन मधनं ही व्यक्ती काढू शकते बरं का, असा विश्वास असणं पण खूप महत्वाचं आहे. स्वतःवरती विश्वास असणं आणि तोच विश्वास दुसऱ्यांवरती ठेवणं ही सुद्धा त्याच्यामधली एक कडी आहे बरं का. जिथे आपण हे मानसिक आरोग्याबद्दल आता बोलतोय तिथे ती पण एक कडी आहे की तिथे आपल्यावरती स्वतःवरती विश्वास आणि दुसऱ्यांवरती विश्वास ठेवणं पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपल्याला मदतीची गरज आहे तर खरंच तुम्हाला मदत घेता आली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे की येस, मला आता मदतीची गरज आहे. त्यामुळे मदत मागायला आपल्याला
काही त्याच्यामध्ये वाईटपणा आहे किंवा कसं मागू, या लोकांना कळेल का, असं होईल का, तसं होईल का, असे 100 प्रश्न बाजूला करून आपल्याला आता मदतीची गरज आहे, आपण मदत मागायची, दॅट्स इट, असं करून आपण मदत घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आता खूप अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत की कुटुंब व्यवस्थेवर च्या बाबतीतल्या समस्या वाढलेल्या आहेत, नातेसंबंधांमधल्या समस्या वाढलेल्या आहेत, नवरा बायकोंच्या नातेसंबंधातल्या समस्या वाढल्या आहेत, मुलांच्या बाबतच्या समस्या वाढलेल्या आहेत. या सगळ्याचा अभ्यास आम्ही जेव्हा करतो ना, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की सगळ्या त्याच्यामध्ये मूळ कारण आहे की कोणीच कोणाला सांभाळून घेत नाही किंवा कोणीच कोणाच्या प्रायोरिटी मध्ये जात नाहीये. सगळेजण आपापला विचार करतायत का, किंवा सगळेजण इतके प्रॅक्टिकल झालेत का की त्यांना समोरचं किंवा घरात काय चाललेल्या सिच्युएशन लक्षातच येत नाहीयेत, असा सुद्धा आम्हाला कधी कधी आमच्यासारख्या यांना सुद्धा प्रश्न पडतो. पण आताची सिच्युएशनच अशी आहे की सगळेजण आपापल्या याच्यामध्ये असल्यामुळे तो प्रॉब्लेम काय आहे याच्याकडे दुर्लक्षच होतं. मेन प्रॉब्लेम बाजूलाच राहतो. ही हे करत नाही, ती ते करत नाही, अशा लिस्टच्या लिस्ट बसून काढलेल्या दिसतात. नवऱ्याची लिस्ट वेगळी, बायकोची लिस्ट वेगळी, मुलांची लिस्ट वेगळी, अशा सगळ्या लिस्ट आलेल्या दिसतात. आणि त्याच्यामध्ये फक्त काय असतं, कंप्लेंट आणि अपेक्षा. पण हेच जर आपण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय परत येतो, तो म्हणजे कम्युनिकेशन, संवाद. जो संवाद आता कुठल्याही नातेसंबंधामध्ये खूप अजिबातच दिसत नाही, किंवा लग्न संबंध, नातेसंबंध, नवरा बायकोंच्या ह्याच्यामध्ये संवादच मिसिंग आहे. त्याच्यामुळे या समस्या आणखीन वाढत जातात, आपल्याला दिसतात. मग त्याचा परिणाम काय होतो की संवादच केला जात नाहीये, समोरच्याला आपल्याला काय म्हणायचंय ते कळतच नाहीये, त्याला सुद्धा त्याला काय पाहिजे ते मांडता येत नाही. या सगळ्या गोष्टींचं मिसअंडरस्टँडिंग इतकं होतं, आणि मग शेवटी ते नातेसंबंध तुटायची वेळ येते तेव्हा मग मदत मागितली जाते. पण आपण जर आता विचार केला की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमूच शकतात, अवघड आहे का? काही गोष्टी अवघड आहेत आपल्या दृष्टीने, पण त्या आपल्याला सोप्या पद्धतीने करू शकतो का आपण? येस, आपण करू शकतो. आपल्यावर आपला विश्वास आहे का? येस, आपल्यावर आपला विश्वास आहे आणि आपण हे करू शकतो. असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपल्याला तिसऱ्या माणसाची गरजच लागणार नाही. त्यामुळे कम्युनिकेशन हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जिथे आपल्याला वाटतंय की आपल्याला त्रास होतोय तिथे तुम्ही कम्युनिकेट करा, संवाद साधायचा प्रयत्न करा. मग त्यांनी तुमचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जेव्हा संवादच थांबतो तेव्हा काय होतं आपल्याला सगळ्यांना माहितीये की नाही, 4-4 दिवस आपण नवऱ्याशी बोलत नाही, नवरा आपल्याशी 2-4 दिवस बोलत नाही, काय होतं, मनस्तापाशिवाय दुसरं काहीच होत नाही. त्यामुळे या गोष्टी पण आपल्याला थोड्याफार ह्याच्यामध्ये आपल्याला खूप मॅटर करतात की असे असे इतके प्रॉब्लेम का क्रिएट होत आहेत, त्याचं मूळ कारण काय आहे. तर आम्हाला असं तेच लक्षात आलं की एक तर संवाद नाही, एकतर मानसिक आरोग्यावरती काम केलं जात नाहीये, फक्त शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिलं जातंय, किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये चढाओढ आहे. म्हणजे घरातल्या घरात सुद्धा खूप चढाओढ आपल्याला बघायला मिळते. त्याचं कारण तेच आहे की तुम्ही एकमेकांना समजून घ्यायची कपॅसिटी थोडीफार कमी झाली का, असं आम्हाला वाटतं. पण आता हीच कपॅसिटी आपल्याला वाढवायची असेल तर आपण आपल्याला परत मागे जाऊन आपल्याला त्याच गोष्टींवरती परत सगळा आपल्याला त्याच्यावरतीच अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला स्वतःची ग्रोथ करायची असेल तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण स्वतःची ग्रोथ करायला सुरुवात करतो, आपण जेव्हा स्वतःची ग्रोथ कधी करतो, जेव्हा आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी असते, आपण पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण स्वतःची ग्रोथ करायला सुरुवात करतो. जर आपल्यामध्ये निगेटिव्हच थॉट्स असतील सारखे तर आपली ग्रोथ होणार आहे का? अजिबातच होणार नाही. आपण खूप मागे 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 मागेच जाऊ आणि मग परत आहे त्याच ठिकाणी आपल्याला थांबायला लागतं.
त्यामुळे आपली ग्रोथ करायची असेल, आपल्याला आपल्यामध्ये आपल्या क्षमता वाढवायच्या असतील, तर सगळ्यात महत्वाचं आहे की सकारात्मक विचार कसे आणायचे, कम्युनिकेशन कसं वाढवायचं, आपल्या गरजा कशा ओळखायच्या आणि आपल्या ॲबिलिटीज कशा तुमचा आवाज अधूनमधून हळू होतोय का हो? असं म्हणजे मला तरी ऐकायला अं, हो हो येतोय आता व्यवस्थित? हो, येतो येतो. येतोय? ओके हो हो. आता येतो. या टोन मध्ये बरं वाटतंय ऐकायला. ओके ठीक आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य आपल्याला जपायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःला ओळखणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये स्वतःला ओळखणं म्हणजे काय, तर स्वतः आपण कसे आहोत, आपल्यामधल्या क्षमता काय आहेत, आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय केलं की चांगलं वाटतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला प्रायोरिटी वाईज आपल्याला आपल्याला सगळ्यात वरती ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी खूप पुढच्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या जाणार आहेत, जिथे आपलं हॅलो मानसिक मॅम, आवाज नाही येते आवाज. आवाज कट होते, ब्रेक होते. येतो येतो. हा येतोय आता. नाही येतोय आवाज हा व्यवस्थित आता येतोय. येतो. हा आता येतोय मॅम. ठीक आहे. किंवा आता अजून एक उदाहरण मी देते की आपण आजूबाजूला आपल्या अशी बरीच लोक आपण बघतो, किंवा आता सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर लगेच येतील ती लोक मे बी, की काय काय जणांना खूप कष्ट आणि खूप काहीतरी त्रासातनं ती लोक जात असतात. दुःख असतं, शारीरिक त्रास असतो, मानसिक त्रास असतो, पैशाची चणचण असते, हे सगळं एकदम काय काय लोकांच्या वरती येतं आणि ती लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. आणि वावरत असताना ती लोक आपल्याला माहिती आहे की त्यांच्या घरी काय चाललंय, काय त्यांचे प्रॉब्लेम आहेत, आणि ती लोक सतत हसतमुख असतात. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तर आता अशी एक 5-6 लोक तर एकदम उभी राहिलीत की खरंच हे इतके यांना प्रॉब्लेम आहेत तरी इतके हसतमुख असतात, आपल्याला मदत करायला उभे असतात, लोकांना मदत करत असतात, सगळं करत असतात. का बरं? कारण का त्यांच्याकडे ती क्षमता खूप जास्त असते की त्यांनी ठरवलेलं असतं की आपलं मानसिक आरोग्य, आपलं मानसिक हे स्वास्थ्य आपण बिघडून द्यायचं नाही. किंवा त्यांचा स्वतःवरती एकतर विश्वास खूप असतो की आपण या सगळ्यातनं नक्की बाहेर पडणार आहोत, असा एक विश्वास असतो. सतत पॉझिटिव्ह विचार करत असतात ते की ठीक आहे, आली ना ही सिच्युएशन, आता आपण याच्यातनं बाहेर पडू लवकर, किंवा असं करू तसं करू. सतत हसतमुख राहत असतात कारण का ते मनाने खूप चांगलं मन त्यांचं तिथे ते निर्माण करत असतात. जेव्हा आपलं चांगलं मन निर्माण होत असतात ना, त्याचा सगळा रिफ्लेक्ट कुठे येतो, आपल्या चेहऱ्यावर दिसतो, हो की नाही? तुम्ही खूप आनंदी असाल, खूप छान वाटत असेल तुम्हाला, तर आपला चेहरा कसा प्रसन्न, हसतमुख सगळं दिसतो की नाही? आणि जेव्हा आपलं मन उदास असतं, जेव्हा आपल्या मनात 100 विचार असतात, स्ट्रेस असतात, भरकटलेलं मन असतं, तेव्हा आपला चेहरा लोक ओळखतात. म्हणतात की नाही कधी कधी, अरे आज काय झालंय तुला, तुझा चेहरा का असा दिसतोय, असं म्हणतात की नाही? कारण का ते रिफ्लेक्ट सगळं आपल्या चेहऱ्यावरती येत असतं. त्यामुळे अशी जी लोक आपल्या समाजात आहेत किंवा आपल्या आजूबाजूला आहेत की ती सतत एवढा प्रॉब्लेम असून सुद्धा सतत हसतमुख असतात, तर ते मनाने खूप सक्षम असतात, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे. आणि पॉझिटिव्ह त्यांच्याकडे अप्रोच खूप असतो, सतत सकारात्मक विचार करणारी असतात आणि सतत दुसऱ्यांना ती प्रेरणा देत असतात. त्यांच्या ॲबिलिटीज त्यांनी ओळखलेल्या असतात, त्यामुळे त्यांना विश्वास असतो की येस, हे मी करूच शकतो, आपण ह्याच्यातनं बाहेर पडूच शकतो. आणि आपण काय करतो, असा पण थोडासा विचार करून बघा. सगळं छान चाललेलं असतं आपलं, तरी आपण कुठेतरी नाक मुरडतच असतो की नाही, अरे हे होतच नाहीये, अरे हे असं पाहिजे होतं, अरे हे असं करायला पाहिजे होतं, असं आपण करतो की नाही? कारण का आपलं मन एकदम क्लिअर माइंड मध्ये नसतं, किंवा आपल्या विचार करण्याची प्रक्रिया खूप वेगळी, थोडीशी वेगळी झालेली असते. निगेटिव्ह थॉट्स जास्त असतात, अरे त्याच्याकडे हे, मग माझ्याकडे हे नाहीये, अरे असं कसं झालं, माझं तर सगळं छान चाललं तरी का मी खुश नाहीये, असं सुद्धा होत असतं आपल्याला. का? कारण का आपले थॉट क्लिअर नाहीयेत तिथे, किंवा आपल्याला जे पाहिजे, आपल्या ज्या क्षमता आहेत, आपल्या ज्या गरजा आहेत, त्याच आपण ओळखू शकत नाही आहोत. आणि जेव्हा आपण हे सगळं करू तेव्हा आपण
त्या माणसासारख्याच आनंदी आणि खूप छान पद्धतीने आपलं आयुष्य आपण आनंदात घालवू शकतो. त्यामुळे हे इतकं सगळं कनेक्ट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित पद्धतीने मिळू शकतात किंवा छान उत्तम आरोग्य आपल्याला मिळू शकतं. शारीरिक सुद्धा, मानसिक सुद्धा आणि मनाने सुद्धा आपण तेवढेच ताजेतवाने राहू शकतो. ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला असं सुद्धा करता येतं किंवा जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे नाही आपल्याला आता हे जमत नाहीये किंवा सारखं सारखं निगेटिव्ह थॉट्स येत आहेत किंवा मन आपलं उदास होतंय सारखं, किती काही झालं तरी, कोणी काही केलं तरी, तेव्हा आपल्याला असा एक विचार करायला नक्की पाहिजे की आपण त्याच्यासाठी काय करू शकतो. म्हणजे हेल्दी मन ठेवण्यासाठी, हेल्दी माइंड ठेवण्यासाठी आपल्याला व्यायाम करा तुम्ही, निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा किंवा स्वतःला थोडासा वेळ द्या. म्हणजे दिवसातला एक अर्धा तास का होईना तो तो आपण आपल्या स्वतःला दिलाच पाहिजे या सगळ्यासाठी. तिथे तुम्ही तुम्हाला जी एखादी आवडती गोष्ट आहे ती तुम्ही करा. बेसिक छोटी गोष्ट, पुस्तक वाचायला आवडतं, एक अर्धा तास तुम्ही काढून 10 मिनिटं का होईना 2 पानं पुस्तकाची वाचा. काय कायना गाणी ऐकायला आवडत असतील तर अर्धा तास काढून गाणी ऐका. स्वतःला वेळ देणं हे याच्यामध्ये आपण नक्कीच करू शकतो. किंवा चांगली गोष्ट आपल्याला काय जमते ती सतत वारंवार करणं हे सुद्धा आपण करू शकतो. किंवा मित्रमैत्रिणींमध्ये सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह मित्रमैत्रिणींमध्ये जाणं, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर कुठेतरी गावाला जाणं, अशा गोष्टींमुळे सुद्धा आपलं माइंड खूप क्लिअर होतं. खूप चांगले विचार आपल्याला आपल्या एकावर एक आपण जेव्हा विचार येतात तेव्हा ते आपल्या निगेटिव्ह विचार घालवण्यासाठी आपण जास्तीत जास्त चांगल्या मेमरीज आपण गोळा केल्या पाहिजेत. जास्तीत जास्त सकारात्मक विचार आपण गोळा केल्या पाहिजेत. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जे मित्रमैत्रिणी तुम्हाला आवडतात त्यांच्याबरोबर बाहेर जाणं किंवा फॅमिली मधल्या एखाद्या जी लोक आवडतात तुम्हाला त्यांच्याबरोबर बाहेर जाणं, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करायला सुरुवात करू तेव्हा आपलं मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं राहणार. काय कायना खूप शिकायची इच्छा असते बरं का, खूप वेगवेगळं शिकायची इच्छा असते पण जमत नाही. पण हेच जर तुम्ही ठरवून जर केलं की अरे नाही आता माझी शिक्षणाला किंवा ह्याला वयाचं बंधन नसतं, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही आवडती गोष्ट कधीतरी शिकण्याचा प्रयत्न करा की ज्यांनी तुम्हाला छान वाटेल, तुमचा वेळ चांगला जाईल, पॉझिटिव्हिटी येईल, तुमच्या क्षमता तुम्हाला ओळखायला मदत होईल. त्यामुळे या गोष्टी सुद्धा तुम्ही करायला काहीच हरकत नाहीये. पौष्टिक आहार घेणं, पुरेशी झोप घेणं, पुरेसा आराम करणं, या सगळ्या गोष्टी जशा शरीराला उपयोग आहेत तशाच मानसिक आरोग्याला सुद्धा त्याच गोष्टींची गरज असते. किंवा सामाजिक संबंध मजबूत करणं हे सुद्धा एक त्याच्यामध्ये येऊ शकतं बरं का, की समाजामध्ये आपले बाहेर आपले सोशल आपण ऍक्टिव्हिटी भरपूर करत असतो. पण ते करत असताना कधी कधी आपल्याला खूप त्याच्यामुळे सुद्धा असं वाटतं की नको बाबा त्या माणसांमध्येच जायला नको, कारण का ते निगेटिव्ह थॉट्स येतात. मग आपण बायका बायका भेटल्या तर जास्तीत जास्त गॉसिप करणं होतं किंवा असं केलं जातं तसं केलं जातं, अशा गोष्टी होतात. मग त्या आपल्यावरती त्याचा इम्पॅक्ट, आपल्या मनावरती त्याचा इम्पॅक्ट किती होतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नाही, की ते मग ते घरापर्यंत आपण त्या सगळ्या गोष्टी आपण कॅरी करत घरापर्यंत नेतो. मग घरामध्ये उगीच आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते, कंपॅरिझन व्हायला सुरुवात होते, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे सामाजिक संबंध आपल्याला कसे ठेवता येतील पॉझिटिव्हली हे पण बघणं खूप महत्वाचं आहे. की जिथे आपल्याला छान वाटतंय त्या लोकांमध्ये किंवा समाजासाठी आपल्याला काही तरी करता येण्यासारखं आहे, तिथे तुम्ही जाऊन तुमचा वेळ घालवा. तिथे तुमची सकारात्मक ऊर्जा, तुमच्या ज्या ॲबिलिटीज आहेत चांगल्या त्या तिथे वापरून चांगली एक ग्रोथ स्वतःची तयार करा. या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या चांगल्या मेंटल हेल्थवरती नक्कीच बघायला मिळेल. आणि परत मगाशी जसं मी म्हंटल की मदत घेणं, मदत लागली तर मदत घ्यायला शिका, मदत घ्या. या सगळ्यातनं तुम्हाला जर आणखीन अवघड वाटत असेल तर मदत घ्या, नक्कीच मदत घ्या.
म्हणजे आता अजून एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येते की आता एक माझी मैत्रीण, खूप जवळची मैत्रीण, की जी खूप आता तिच्याकडे कौटुंबिक वादावादी चालू आहे किंवा तिचं सगळंच बिनसलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तिने खूप खूप सहन केलं किंवा स्वतःला त्याच्यामध्ये तिने खूप हे केलं, स्वतःला बंद करून टाकलं की त्याच्यातनं बाहेर पडायचा मार्ग तिला सापडतच नव्हता. पण मग एक दिवस तिने ठरवून मदत मागितली माझी, तेव्हा मला तिचे प्रॉब्लेम्स कळले आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती आणखीन काहीतरी वर्कआउट चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि मग तिचं जे काही सगळं बिनसलं होतं ते थोडंसं लाईनीत यायला सुरुवात झाली. त्यामुळे आपल्याला असं खूप वेळा होतं की आपण मदतच मागू शकत नाही, पण मदत मागायला शिकलं पाहिजे आणि ती सुद्धा वेळेत मदत मागायला शिकलं पाहिजे. तर आपल्याला याच्यातनं आपण बाहेर पडायला आणखीन मदत मिळू शकते आणि एक सगळ्या गोष्टी वेळेमध्ये त्या होऊ शकतात. मग आपला मानसिक आरोग्य ते धोक्यात जाण्यापेक्षा वेळेतच आपण त्याच्यावरती काही उपचार केले, काही गोष्टी केल्या तर ते सगळं लाईंड अप होऊ शकतं. अजून एक मला एक वाक्य आता मगाशी आठवत होतं की ज्याला मनाचा समुद्र शांत करता आला तो खरा किमयागार. हे वाक्य मला मगासपासनं एक आठवत होतं आणि हे अगदी वाक्य खरं आहे. आत्ताच्या आपल्या या सेशनचं उद्दिष्टच ते आहे की ज्याला मनाचा समुद्र शांत करता आला म्हणजे काय, तर जेव्हा ज्याला आपलं मन शांत ठेवता आलं, मनाची हेल्थ चांगली ठेवता आली, तर तो किमयागारच बनू शकतो, तर तो सक्सेसफुलच होऊ शकतो. कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी अवघड अशी राहणारच नाही. ओके. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की जेव्हा आपला मनाचा समुद्र आपण शांत करतो तेव्हाच ह्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकतो आणि आपण सक्सेसफुल आणि चांगलं आयुष्य जगण्याला मदत होऊ शकते. आपल्या आयुष्याची समीकरणं सतत बदलत असतात, बरोबर आहे की नाही? एकच आयुष्यातलं गणित समीकरण असं आयुष्यभर राहतं का? नाही की नाही? ती सतत वर खाली होत असतात, बदलत असतात. कधी अवघड गणित येतं, कधी सोपं गणित येतं आणि मग त्याप्रमाणे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आपली वाढवायला लागते आणि मगच आपलं आयुष्य व्यवस्थित होऊ शकतं. जर आपल्याला सतत आयुष्यामधली समीकरणं बदलत राहिली आणि त्याचा कंटाळा आला तर आपलं आयुष्य जगणं आपण सोडून देऊ शकतो का? नाही की नाही देऊ शकत. आपण आलेला पेपर सोडवतोच की नाही, आलेलं गणित आपण सोडवतोच की नाही. त्याच्यासाठी सगळ्यात भक्कम काय पाहिजे, तर आपली मानसिकता, आपले विचार, आपले आपल्यामध्ये असलेले गुण, ह्या सगळे जर भक्कम असतील तर आपण कुठलीही आयुष्याची समस्या सोडवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आता आपण जे सगळं बघितलं आहे ते आपल्याला आत्मसात करायचंय आणि मे बी या गोष्टी आता तुम्हाला ऐकल्यानंतर वाटल्या असतील की अरे हे खूपच सोपं आहे, हो की नाही? कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण माहिती आहेत आपल्याला, पण आपण इम्प्लिमेंट करत नाही त्याचा, किंवा आपल्याला त्या एकदा करतो आपण सोडून देतो किंवा असं वाटतं की जाऊ देत ना, काय आपण इतके एफर्ट्स घेऊन काय उपयोग आहे असा आपण विचार करतो. पण नाही, हे जर सातत्य आपल्यामध्ये असेल तर या गोष्टी आपल्यासाठीच खूप फायद्याच्या. एकदा तुमच्या मनातल्या आतल्या बाजूच्या सगळ्या गोष्टी जर बदलत गेल्या ना, तर मग आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बदललेल्या आपल्याला दिसू शकतात. जोपर्यंत आपल्या मनातल्या गोष्टी बदलत नाही, जोपर्यंत आपले पूर्वग्रह आपण बदलत नाही, जोपर्यंत मनातल्या आढी काढत नाही, जोपर्यंत मनात आपल्या स्ट्रेस असेल, निगेटिव्हिटी असेल किंवा काय जे असेल ते आपण जोपर्यंत क्लिअर करत नाही तोपर्यंत आपल्याला आजूबाजूची सिच्युएशन बदललेली दिसणारच नाही. त्याच्यामुळे आता आपण ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही क्लिनिंग करत राहा तुमच्या मनात, गोष्टी बाहेर काढत जा, चांगल्या गोष्टी आत घालत जा किंवा मनानी जितक्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला घेता येतील त्या घेत जा, देता येतील तेवढ्या देत जा. मग आपल्याला आजूबाजूच्या सिच्युएशन बदललेल्या दिसतील, आजूबाजूचं वातावरण बदललेलं दिसेल आणि आजूबाजूच्या सगळ्या आपल्यावरती होणाऱ्या गोष्टी, इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी सुद्धा
पॉझिटिव्हच तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आलंय याच्यामध्ये लक्षात आलंय तुम्हाला आपण काय काय करू शकतो? इथे काही कोणाला विचारायचंय? कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कोणाला काही विचारायचंय का प्रश्न? ताईंना विचारू शकता. आवाज येतोय ना? हो येतोय. हम्म. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? प्रश्न असे तर काहीच नाही, पण तुम्ही खूपच छान सांगितलं. म्हणजे अतिशय थँक्यू. सोप्या भाषेत आणि म्हणजे असं गप्पा टाईप झालं ते. सगळ्या गोष्टींची खूप उकल करून इन्फॉर्मल पण सांगितल्यामुळे कॅज्युअल पद्धतीने आणि खूप थँक्यू सो महत्वाच्या मच. गोष्टींवरती तुम्ही पॉइंट आउट केलं, की जसं की मदत मागायचा संकोच करू नये किंवा स्वतःहून आतला बदल केल्याशिवाय बाहेरची परिस्थिती बदलणार नाही. अशा खूप महत्वाच्या गोष्टी फार छान सांगितल्या. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचंय का? एखादा प्रश्न? बरं, मी विचारते एक प्रश्न. ताई, मला असं सांगा की सपोज एखादी परिस्थिती अचानक काहीतरी घडलंय आपल्या लाईफमध्ये आता ह्या क्षणी, हम्म, जसं तुम्ही स्वतःबद्दल बोललात की माझा ऍक्सिडेंट झाला होता वगैरे, तर हम्म. तसं आपल्या लाईफमध्ये अचानक एखादी घटना होते, म्हणजे काही घडू शकतं. मग अशा वेळेस त्या मनाला त्या क्षणामध्ये काय विचार करायचा आपण, आणि कसं सगळ्यात आपल्या मनाला त्या क्षणी सांभाळायचं? एक्झॅक्टली सगळ्यात महत्वाचा विचार जो आपल्या मनात यायला पाहिजे तो आपल्यावरती विश्वास असणं, की ही ऍक्सेप्ट करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कुठली का सिच्युएशन आलेली असू देत, सगळ्यात पहिल्यांदा ती ऍक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे, की येस हे आपल्या बाबतीत घडलेलं आहे. असं आपण जेव्हा स्वतःला सांगतो तेव्हा आपल्याला सोल्युशन लगेच मिळू शकतात. आपल्या मनाची तयारी होते की येस आता आपल्याला असं झालेलं आहे, आता आपण काय करू शकतो, असा विचार आपल्या मनात मध्ये यायला सुरुवात होते. अशी सिच्युएशन आल्यानंतर आपण पहिल्यांदा काय होतो, पॅनिक होतो, घाबरून जातो, कळत नाही, काहीच होत नाही, हो की नाही? असंच अशी रिॲक्शन असते आपली. तर रिॲक्शन मोड मध्ये न जाता शांतपणे आपण जेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्यावरती विश्वास असणं, की कुठलीही सिच्युएशन आली तरी आपण ह्याच्यातनं बाहेर पडू, असं स्वतःला सांगणं खूप महत्वाचं आहे. त्या त्या जेव्हा एखादी सिच्युएशन येते तेव्हा, आणि ऍक्सेप्ट करणं की येस आपल्या बाबतीत हे झालेलं आहे ना, ठीक आहे, ठीक आहे, होईल सगळं, असं एक सांगणं खूप महत्वाचं आहे. सकारात्मक विचार तिथे आणणंच खूप महत्वाचं आहे. थँक्यू. बरं, आपण अजून कोणाला काही विचारायचं का? तर आपण थांबूया तिथे. बहुतेक कोणाचा प्रश्न नसावा. ओके. खूप तर छान मॅडम अश्विनी ताई, थँक्यू. अतिशय सुंदर झालं. आणि आता थँक्यू. जी परिस्थितीचा तुम्ही आता जो विषय घेतला तो तो पण त्याचं सोल्युशन अतिशय छान सांगितलं. मला असं वाटतं की अशी जेव्हा परिस्थिती अचानक उद्भवते तेव्हा आपण खूप मोठा समस्या आहे म्हणून धरण्यापेक्षा समस्येच्या निराकरणाकडे जायला पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा विचार प्रत्येक वेळेला करायला पाहिजे. नक्कीच आणि मग नक्कीच. त्यावेळेला म्हणजे तुम्ही सांगितलं की चांगले विचार किंवा चांगल्या गोष्टींचा सतत मनात अंगीकारणं हे खूप महत्वाचं आहे. अतिशय हो, छान पद्धतीने सांगितलं. धन्यवाद. थँक्यू सो मच. हा, माझा तर प्रश्न आहे. हा. हो हो, विचारा. हा, अ, मॅडम, बऱ्याच वेळेला असं जाणवतं की कुठलाही जर सिच्युएशन घटना घडली तर काही लोकांची मनस्थिती किंवा माइंडसेट असं असतं की ते खंबीर असतात आणि ते मार्गक्रमण करत पुढे जातात. म्हणजे थोडंसं टफ माइंडसेट आहे असं जाणवतं. खरं बऱ्याच हम्म, जणांचं मॅडम आता फार इमोशनल असतं, सेन्सिटिव्ह असतं किंवा मन दुबळं राहतं किंवा त्या घटनेला ते पेलवत नाही त्याला आणि त्याच्यामध्ये त्याची एनर्जी जाते. तर अशा वेळेला मग काय केलं पाहिजे नेमकं, म्हणजे जेणेकरून ते
माइंडसेट आहे त्याच्यावरती मात करून बाहेर येण्याचं, तर त्याला मदत होईल किंवा काय नेमकं? एक्झॅक्टली. जेव्हा अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा आपल्याला माहिती आहे की तो माणूस मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीये किंवा इमोशनल जास्त आहे, तेव्हा एकतर त्यांनी मदत घ्यावी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जास्तीत जास्त आपण सकारात्मक ऊर्जा आपल्याला कशी देता येईल, किंवा सतत त्याला सांगणं की हे तू करूच शकतो, याच्यातनं तू बाहेर येऊ शकतो, असं आपण जेव्हा त्या माणसाला सांगतो, तेव्हा त्याच्यामध्ये तो थोडीशी सकारात्मकता यायला सुरुवात होते आणि मग त्याचा दृष्टिकोन थोडासा बदलायला सुरुवात होते. आणि आता हे सगळं सांगायच्या मागचा उद्देश तोच आहे की अशा इमोशनल जी लोक जास्त आहेत किंवा जी थोडीशी मनानी सक्षम नाहीयेत, तर अशांसाठी हे जर आता त्यांना मी सांगितलेल्या गोष्टी जर त्यांनी सुरुवात केली, तर नक्कीच ते तेवढे सक्षम बनूच शकतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा लोकांनी अशी सिच्युएशन मध्ये मदत घेणं एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर स्वतःला सक्षम बनवणं महत्वाचं आहे आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांना जास्त सकारात्मकता दाखवणं, देणं, पण हे पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होते, परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतात आणि आपल्या ॲबिलिटीज ओळखायला त्यांना आपण मदत करू शकतो, की जी त्यांच्याकडे मानसिकदृष्ट्या त्या इमोशनली जास्त असल्यामुळे त्यांना ती माहिती नसते. असतात त्यांच्याकडे कपॅसिटी असतात, पण त्यांनाच माहिती नसतात, त्यांनाच तो विश्वास नसतो. तो विश्वास देण्याचं काम आपल्याला तिथे करायला लागतं अशा लोकांसाठी. धन्यवाद मॅडम. थँक्यू. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न झाले असतील, तर आपण इथं थांबूयात का कोणाला काही विचारायचं आहे? हॅलो. आपण हॅलो, हॅलो. कोणाला विचारायचंय का अजून? हा, विचारायचंय नाही. का? आवाज येतोय तुमचा. एक हॅलो. मी आता सांगितलेलं तुम्ही बरोबर आहे, पण ज्याची मानसिक परिस्थिती बिघडलेली असते तो कसं काय कंट्रोल करू ठेवू शकणार, असं मला म्हणायचं होतं. नाही, तो कंट्रोल करू शकणार नाही हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी जर तिथे आपण त्याला मदत केली, त्यांनी मदत घेतली, तर या गोष्टी जास्त सोप्या पद्धतीने त्यांना हाताळता येऊ शकतात. मानसिकरित्या सक्षम नसलेले किंवा मानसिक ओके. हे नसलेल्या लोकांसाठी मदत आणि त्यांना आपण कशी मदत करतोय हे खूप महत्वाचं आहे. मदत म्हणजे त्याला ओके. हा, प्रोफेशनल हेल्प असं म्हणायचं. प्रोफेशनल हेल्प, एक्झॅक्टली. सायकोलॉजिस्ट कडे, प्रोफेशनल हेल्प काउन्सिलर कडे. देणंच खूप महत्वाचं आहे. अगदी नाही, बरोबर. आता माझ्याकडे एक पेशंट आहे, ती म्हणजे ती स्वतःच सांगते की मी इमोशनली खूप हे झालेली आहे किंवा मला गरज आहे काउन्सिलिंगची. आणि तिचा नवरा आहे तो पण खूपच हायपर होतो आणि ती म्हणते की माझ्यापेक्षा त्यांना जास्त गरज आहे आणि तिलाही जाणवते, तिला सगळे प्रकार माहिती आहेत, प्राणायाम माहिती आहे, ध्यान माहिती आहे, पण मग ती कंट्रोल करू शकत नाही. आणि ती स्वतः सांगते की मी आता खूप स्वार्थी झाली आहे, मला जाणवते, आणि पण त्यांनी पण माझं काही ठिकाणी ऐकलं नाहीये, तर मग मी अशी वागते, हे तिला कळतंय. पण तिचं म्हणणं आहे की त्याला जास्त गरज आहे काउन्सिलिंगची, पण तो काही घेणार नाही काउन्सिलिंग. तर मग अशा वेळेस आपण काय करू शकतो? आपण काय करू अशा वेळेस, काय करू शकतो? आता काउन्सिलिंगला तर तो येणार नाहीये आणि हायपर तो होतोय, मारणं वगैरे, वस्तू फेकणं, ह्या अशा गोष्टी घडतायत त्याच्याकडनं आणि ते त्याला मान्य नाहीये. म्हणजे नंतर तो कधीतरी हे होतोय पण मान्य करत नाही चूक, असे 2 पेशंट आहेत. तर कसं काय करता येईल? एकतर त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी याच्यामध्ये थोडस इंटरफेरन्स दाखवावा किंवा तिला ती मदत थोडीशी करावी एकतर, किंवा त्याचा जो स्वभाव आहे तो एकच बाजू आपल्याला दिसते की नाही त्याच्या स्वभावातली, किंवा तो हायपर होतोय किंवा काय, त्याचा हो, मागचं हो. जाणून घेणं पण खूप महत्वाचं. तर त्या पद्धतीने ऍक्च्युली जर काम करता आलं तर तसं होऊ शकेल. ऍक्च्युली त्याला कसं आहे, त्याचं नेचर आहे की हेल्पफुल आहे, म्हणजे जे आपण सगळं कमवतोय ते आपण सगळ्यांना दान केलं पाहिजे, असं नेचर आहे. आणि त्यात तिचं नेचर बाबा संसारी स्त्री सारखं आहे, थोडस नाही आपल्या घरच्यासाठी केलं पाहिजे. म्हणजे तो वाईट आहे असं नाहीये, पण मग त्या दृष्टिकोनात तो वाईट वागतो, असं होतंय, तो अशी दृष्टिकोन आहे. म्हणजे तिथे परत कम्युनिकेशन, संवाद, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला वापर करायलाच लागणार.
ओके, मी त्यांना नंबर दिलाय आपला याचा सरांचा आणि मे बी त्या कॉन्टॅक्ट करतील. सांगितलं मी त्यांना पण. ओके, थँक्यू, धन्यवाद. सर थांबूयात का आपण? हो हो, काही समराईज करा आजचं सेशन आणि ताईंचे धन्यवाद मानून आजचं आपलं हे सत्र संपूया. आज आपण मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रमातर्फे मनोस्वास्थ्य संवर्धन गटात आज आज अश्विनीताई यांनी आपल्याला चांगले मन आणि चांगले मानसिक आरोग्य कसे राखता येईल तर याबद्दल आपल्याला माहिती सांगितली की आपल्या आपल्या मनाला आपण ओळखतो का, कसं ओळखलं पाहिजे की खरंच आपल्या मनाला चांगलं म्हणू शकू का आपण, याच्याबद्दल सांगितलं. आणि आपलं स्ट्रेस जे आपल्या लाईफमध्ये येतं त्याला कसं मॅनेज करता आलं पाहिजे आपल्याला, त्याच्याबद्दल माहिती सांगितली. आणि स्वतःचं उदाहरण त्यांनी सांगितलं की त्यांचा जेव्हा ऍक्सिडेंट झालं होतं तेव्हा त्यांच्या मनाला आणि शरीराच्या त्या वेदना जाणवतातच, पण मनाला सुद्धा त्यांनी कसं सांभाळलं आणि कसं सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून त्यांनी त्या घटनेला फेस केलं आणि त्यातून त्या बाहेर आल्या. आणि खूप छान त्या आज आपल्याला त्यांनी माहिती सांगितली आणि प्रत्येक प्रश्नाची त्यांनी आपल्याला उत्तरे पण दिलेली आहेत, आपल्या मनाचं समाधान केलं आहे. तर अश्विनीताई, आपलं खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान समजावून सांगितलं आणि सकारात्मक, तुम्हाला बघून पण सकारात्मक वाटलं, खूप छान सांगितलं. त्याबद्दल आम्ही आज आपले आभारी तर आहोतच. आणि जे सगळे आपल्याकडे आलेले आहेत तर गेस्ट म्हणून आणि ऐकायला, तर त्यांच्याही आपण आज धन्यवाद करतो आहोत की आपण आलात आणि हा कार्यक्रम झाला. आणि राजेश सर आणि टीम प्रवीण सुरवसे यांचं सुद्धा आपण आज धन्यवाद म्हणतो यांना पण, की ज्यांच्यामुळेच हा कार्यक्रम आपल्याला करता आला आणि कार्यक्रमामधून बरीच माहिती मिळाली. तर धन्यवाद. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू ताई, आणि आपल्या सर्वांचे पण मनापासून धन्यवाद. आणि आजचा हे सत्र इथेच संपलं असून जाईल. थँक्यू सो मच.